ग्रेटर नोएडामध्ये निक्कीच्या हत्याकांडानंतर आता हुंड्यासाठी आणखी एका महिलेने आपल्या चिमुकल्या मुलीसह जीवन संपवल्याची घटना समोर आली आहे। हुंड्याच्या छळाला ही महिला इतकी कंटाळली की तिने आपल्या 3 वर्षांच्या चिमुकल्या लेकीसह आपल्या आयुष्याचा शेवट केलाय। राजस्थानमधील जोधपूरमध्ये ही हृदयद्रावक घटना समोर आली आहे। हुंड्याच्या छळाला कंटाळून एका शाळेतील शिक्षिकेने आपल्या चिमुकल्या लेकीसह टोकाचं पाऊल उचललंय। पीडितेचे नाव संजू बिश्नोई असं आहे। संजूने तिच्या 3 वर्षांच्या मुलीला कुशीत घेऊन स्वतःवर पेट्रोल ओतून पेटवून घेतलं। या घटनेत चिमुकल्या लेकीचा जागीच मृत्यू झाला, तर संजूचा रुग्णालयामध्ये उपचार सुरू असताना मृत्यू झाला आहे। या घटनेनं मोठ्या प्रमाणावर संताप आणि 2 निष्पाप जीवांच्या जाण्यानं हळहळ व्यक्त होते आहे। संजू बिश्नोईने स्वतःला आणि आपल्या लेकीसोबत पेटवून घेतले तेव्हा तिचा पती दिलीप बिश्नोई हा घरी नव्हता। घरातून अचानक धूर निघायला लागला तेव्हा शेजारी घाबरले आणि त्यांनी तातडीने महिलेच्या वडिलांना फोन केला। तिचे घरचे तिथे पोहोचल्यानंतर संजू होरपळलेली होती, तर 3 वर्षांच्या मुलीने त्यांच्या डोळ्यासमोर जीव सोडला होता। मृत विवाहितेच्या वडिलांनी दिलेल्या तक्रारीच्या आधारे पोलिसांनी पती दिलीप बिश्नोई, सासू सासरे आणि नणंद यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला असून सासरच्यांनी आपल्या लेकीला जीव देण्यास प्रवृत्त केल्याचा आरोप पीडितेच्या कुटुंबाने केलाय। घटनास्थळावरून पोलिसांना एक चिठ्ठी देखील मिळाली आहे। या चिठ्ठीमध्ये संजूने तिच्या सासरच्यांवर गंभीर आरोप केले आहेत। संजूचा मोबाईल फोनही पोलिसांनी जप्त केलाय आणि तो तपासासाठी फॉरेन्सिक सायन्स लॅबमध्ये पाठवण्यात आलाय।